नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रूफ ऑफ साइड 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 सिमिलॅरिटी क्रायटेरिया बघणार आहोत. तर हा प्रूफ बघताना आपण दोन ट्रायंगल कन्सिडर करणार, दॅट इज ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF. आणि या ट्रायंगल मध्ये आपण एक स्पेसिफिक कंडिशन कन्सिडर करणार आहोत की याचे जे करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्यांच्या रेशो जे आहेत ते इक्वल आहेत. करस्पॉन्डिंग साइड म्हणजे काय? तर बघा, इन ट्रायंगल ABC अँड इन ट्रायंगल DEF करस्पॉन्डिंग साइड्स आहेत आपल्या AB इज टू DE. AB ही D ला करस्पॉन्डिंग आहे. सिमिलरली इज इक्वल टू AB अपॉन DE इज इक्वल टू BC अपॉन EF इज इक्वल टू CA अपॉन FD. ओके, याला आपण करस्पॉन्डिंग साइड्स म्हणतो. असं असेल तर आपण म्हणू शकतो की अँगल A इज इक्वल टू अँगल D, अँगल B इज इक्वल टू अँगल E अँड अँगल C इज इक्वल टू अँगल F. जर कंडिशन A गिवन आहे तर आपल्याला हे करस्पॉन्डिंग अँगल्स जे आहेत या दोन्ही ट्रायंगलचे ते इक्वल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, आता आपण हे प्रूव्ह करायसाठी कन्स्ट्रक्शन मेथड वापरणार आहोत. कन्स्ट्रक्शन मेथड का बरं वापरली जाते? कन्स्ट्रक्शन मेथड अशा ठिकाणी वापरली जाते त्या ठिकाणी आपण विदाऊट कन्स्ट्रक्शन आपल्या मॅथ्सचं जे काही नॉलेज आहे किंवा जे काही थेरमचं नॉलेज आहे, जे काही कन्सेप्ट आपल्याला माहिती आहेत, विदाऊट कन्स्ट्रक्शन आपण ते वापरून हा थेरम प्रूव्ह नाही करू शकत किंवा एखादा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह नाही करू शकत. त्या केसमध्ये आपण कन्स्ट्रक्शन वापरून आपल्याला जे कन्सेप्ट किंवा थेरम माहिती आहेत ते आपण अप्लाय करतो. तर इथे आपण एक साधं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. ड्रॉ P ऑन DE. आपण DE वर P पॉइंट ड्रॉ केलाय आणि DF वर पॉइंट Q ड्रॉ केलाय आणि तो अशा पद्धतीने ड्रॉ केलाय की AB इज इक्वल टू DP अँड AC इज इक्वल टू DQ. ओके, याच्यामुळे काय झालं तर तुम्ही बघाल AB अपॉन DE, AB अपॉन DE इज इक्वल टू CA अपॉन FD. हे ऑलरेडी आपण कन्सिडर केलेलं आहे. इक्वेशन A मधले पहिले दोन रेशो आपण कन्सिडर केले आहे. ओके, कन्स्ट्रक्शन केल्यामुळे मला काय मिळालंय? DP अपॉन DE इज इक्वल टू DQ अपॉन FD. मी कन्स्ट्रक्शन केलं त्याच्यामुळे मला DP बघा, वरच्या AB अपॉन DE मध्ये मी डायरेक्ट DP सबस्टिट्यूट केलेला आहे. त्याचं रिझन काय आहे की मी AB इज इक्वल टू DP ऑलरेडी कन्स्ट्रक्शन मध्ये तसं प्रोव्हिजन केलेली आहे. ओके, तर एबीच्या जागी मी डीपी सबस्टिट्यूट केलेला आहे आणि सीएच्या जागी मी डीक्यू सबस्टिट्यूट केलेला आहे. याच्यामुळे काय झालं, इन ट्रायंगल DEF तुम्ही जर बघाल तर हा जो रेशो आहे डीपी अपॉन DE इज इक्वल टू DQ अपॉन FD, याच्यामुळे PQ विल बी पॅरलल टू EF. आणि हे कशामुळे? तर हे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम जो फारच कॉमन थेरम आहे आपला मॅथ्स मधला, या थेरमच्या नॉलेजवरनं आपण हे इथे मेन्शन करू शकतो दॅट PQ इज पॅरलल टू EF. ओके, आता PQ EF ला पॅरलल झाल्यामुळे काय झालं तर तुम्ही बघा, अँगल DPQ will be equal to angle DPQ will be equal to angle E, ज्यालाच आपण म्हणू शकतो अँगल DEF. तर PQ EF ला पॅरलल असल्यामुळे हे दोन जे अँगल आहेत DPQ आणि DEF हे करस्पॉन्डिंग पेअर्स ऑफ अँगल झालेले आहेत. ओके, सिमिलरली अँगल DQP आणि अँगल DFE हे पण करस्पॉन्डिंग पेअर्स ऑफ अँगल झाले आहेत आणि त्याच्यामुळे ते दोन्ही अँगल इक्वल आहेत. ओके, आता हे दोन ट्रायंगल आपण व्यवस्थित बघूया. अँगल DPQ ट्रायंगल म्हणतोय, अँगल नाही. ओके, आपण दोन ट्रायंगल व्यवस्थित बघूया. ट्रायंगल DPQ आणि DEF. तर या दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला ऑलरेडी आपण शो केलेलं आहे की दोन अँगल्स जे आहेत ते एकामेकाला इक्वल आहेत. अँगल DPQ आणि अँगल DEF हा एक पेअर झाला आणि दुसरा पेअर अँगल DQP इज इक्वल टू अँगल DFE हा दुसरा पेअर झाला. आणि तिसरा जो अँगल आहे दॅट इज अँगल D हा दोनही ट्रायंगल मध्ये कॉमन आहे. म्हणून सिमिलॅरिटी क्रायटेरिया अँगल 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 हा वापरून आपण म्हणू शकतो की हे दोन्ही ट्रायंगल एकमेकाला सिमिलर आहेत. ओके, आता सिमिलर असल्यामुळे आपण तिथे लिहू शकतो की हे दोन ट्रायंगल सिमिलर असल्यामुळे त्याचे करस्पॉन्डिंग साइड्स जे आहेत ते इक्वल रेशो मध्ये राहतील. तर याचे करस्पॉन्डिंग साइड्स काय होणार? तर DP अपॉन DE इज इक्वल टू DQ अपॉन FD इज इक्वल टू PQ अपॉन
ई एफ. ओके, याला आपण नाव देऊ इक्वेशन बी. आता तुम्ही इक्वेशन बी आणि इक्वेशन ए या दोघांना जर कम्पेअर केलं तर आपण खाली जे मी रेशो लिहिलेला आहे तो आपण रेशो सहज लिहू शकतो. ओके, तर मी इथे लिहिलंय पी क्यू अपॉन ई एफ इज इक्वल टू बी सी अपॉन ई एफ. तर बघा, पी क्यू अपॉन ई एफ आपल्याला मिळाला आहे इक्वेशन नंबर बी वरनं, राईट. आणि इक्वेशन नंबर ए मध्ये इथे बघा बी सी अपॉन ई एफ हा पण एक कंपोनेंट आहे. हे दोनही जे रेशोज आहेत ते एकामेकाला इक्वल होतील आणि त्याच्यामुळे तुम्ही बघाल डिनॉमिनेटर मध्ये ई एफ जे आहेत ते कॉमन आहे, म्हणून आपण इथे लिहू शकतो की पी क्यू इज इक्वल टू बी सी. आता हे असं झाल्यामुळे काय झालं की ऑलरेडी कन्स्ट्रक्शन मध्ये डीपी इज इक्वल टू ए बी आपण केलेलं होतं आणि डी क्यू इज इक्वल टू ए सी हे पण आपण करून ठेवलं होतं कन्स्ट्रक्शन मध्ये. फक्त आपल्याला पी क्यू आणि बी सी मध्ये काय रिलेशन हे माहित नव्हतं, पण आता आपण प्रूव्ह केलंय की पी क्यू इज इक्वल टू बी सी. म्हणून आपण म्हणू शकतो की ट्रायंगल ए बी सी इज कॉन्ग्रुएंट. हा जो सिम्बॉल आहे तुमचा कॉन्ग्रुएन्सीचा आहे. ट्रायंगल ए बी सी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल डी पी क्यू. ओके, आणि क्रायटेरिया आपला जो आहे तो राहील आपला एस एस एस, म्हणजे साइड साइड साइड. या दोन्ही ट्रायंगलचे साइड्स जे आहेत ते एकामेकाला इक्वल असल्यामुळे आपण म्हणू शकतो की हे दोनही ट्रायंगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. बरं, आता हे कॉन्ग्रुएंट प्रूव्ह झाल्यावर मग आपण काय म्हणू शकतो की अँगल ए इज इक्वल टू अँगल डी. येस, अँगल बी इज इक्वल टू अँगल डी पी क्यू, कारण हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे. आणि अँगल सी इज इक्वल टू अँगल डी क्यू पी. ओके, हा आपला रिझल्ट आहे, रिझल्ट नंबर 3. आता रिझल्ट नंबर 3 आणि रिझल्ट नंबर 1 जो आपण करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल आहेत म्हटलं आहे जेव्हा पी क्यू ई एफ ला पॅरल आहे. तर रिझल्ट नंबर 1 आणि रिझल्ट नंबर 3 जर तुम्ही कम्पेअर केला तर आपण लिहू शकतो की अँगल ए इज इक्वल टू अँगल डी, जो रिझल्ट नंबर 3 मधला पहिला स्टेटमेंट आहे तो जशा तशा आपण लिहिलेला आहे. नंतर लिहितोय आपण अँगल बी इज इक्वल टू अँगल ई. ओके, तुम्ही बघा इथे वरच्या स्टेटमेंटमध्ये अँगल बी हा डी पी क्यू ला इक्वल आहे, पण डी पी क्यू हा डीई एफ ला पण इक्वल आहे. रिझन, हे करस्पॉन्डिंग पेअर ऑफ अँगल्स होते, राईट, जे आपण इथे इक्वेशन 1 मध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे आपण इथे म्हणू शकतो की इक्वेशन 1 आणि 3 वापरून आपण लिहितोय अँगल बी इज इक्वल टू अँगल ई, राईट. त्याच्यानंतर इथे बघा पुन्हा वरती आपण लिहिलेला अँगल सी इज इक्वल टू अँगल डी क्यू पी. तर अँगल सी हा जो आपला अँगल सी आहे इट इज इक्वल टू अँगल डी क्यू पी, पण अँगल डी क्यू पी हा इक्वल टू अँगल डी एफ ई सुद्धा आहे. अगेन रिझन सेम, करस्पॉन्डिंग पेअर ऑफ अँगल, जे आपण इक्वेशन 1 मध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे इथलं इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 3 या दोघांना जर आपण कम्पेअर केलं तर आपण इथे लिहू शकतो की अँगल सी इज इक्वल टू अँगल एफ. तर आता आपण म्हणू शकतो की सिमिलॅरिटी क्रायटेरिया ऑफ साइड 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 वापरून जर करस्पॉन्डिंग साइड्स इक्वल रेशो मध्ये आहे तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स पण इक्वल असायला हवे.